नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणातील एक महत्त्वाचा टॉपिक आणि तो म्हणजे विरुद्धार्थी शब्द। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी खूपच उपयोगी आहे। तुम्ही कोणत्याही एक्झामसाठी तयारी करा। चला पाहूया। पहिला शब्द आहे अनियंत्रित। अनियंत्रित याच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? नियंत्रित। आता नियंत्रित म्हणजे नियंत्रण करणे किंवा एखाद्या गोष्टीवर नियंत्रण ठेवणे। आणि अनियंत्रित जेव्हा आपण मराठीमध्ये एखाद्या शब्दाला अ जोडतो त्यावेळी तो निगेटिव्ह शब्द होतो आणि ज्यावेळी स जोडतो त्यावेळी तो पॉझिटिव्ह शब्द होतो। जसे की सुकर्म याच्या विरुद्धार्थी काय? अकर्म असं। आता सुकर्म हा पॉझिटिव्ह शब्द आहे आणि अकर्म हा निगेटिव्ह शब्द आहे। त्यानंतर अल्पकाल याच्या विरुद्धार्थी काय आहे? चिरकाल। अल्पकाल म्हणजे थोड्या काळासाठी। आता इथंच दिलंय अल्प म्हणजे फारच थोडं आणि काल म्हणजे काळ। आता चिरकाल म्हणजे खूप वेळपर्यंत, म्हणजे जीपर्यंत ते चालेल तिथपर्यंत। आता इथं बघा चलच्या विरुद्धार्थी शब्द काय? अचल। ज्यावेळी आपण अ जोडतो त्यावेळी तो निगेटिव्ह शब्द होतो। त्यानंतर असे काही त्याला अपवाद सुद्धा आहेत, ते आपण बघूच पुढं। आता इथं गाढ किंवा अगाढ म्हणजे गाढ एखादी झोपतोय, परंतु अगाढ म्हणजे त्याला निगेटिव्ह तो शब्द कधी होतो? ज्यावेळी त्याला अ जोडतो। परंतु प्रत्येक शब्दातच मराठीच्या प्रत्येक शब्दालाच अ जोडला जाईल, विरुद्धार्थी शब्दात असं होत नाही। आता झोप आलं तर तुम्ही अझोप असं म्हणू शकत नाही। त्यानंतर आहे अनैच्छिक। अनैच्छिकच्या विरुद्धार्थी काय? ऐच्छिक। ऐच्छिक म्हणजे इच्छिले किंवा इच्छेनुसार करणारा। अनैच्छिक म्हणजे इच्छेच्या विरुद्ध करणारा। त्यानंतर आहे ओळखी। ओळखीच्या विरुद्धार्थी काय? अनोळखी। त्यानंतरचा शब्द आहे मान। मानच्या विरुद्धार्थी शब्द काय? अपमान। मान एखाद्याला देणे आणि त्याचा अपमान करणे हे विरुद्धार्थी शब्द आहेत। त्यानंतर आहे पूर्णांक आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय? अपूर्णांक। पूर्णांक अपूर्णांक। त्यानंतरचा शब्द आहे अनाथ। अनाथच्या विरुद्ध सनाथ। आता इथं बघा अ लावलाय म्हणजेच निगेटिव्ह झाला त्याचा अर्थ आणि स लावलाय म्हणजे त्याचा अर्थ पॉझिटिव्ह झालाय। त्यानंतर अब्रू। अब्रूचा अर्थ काय? अब्रूचा विरुद्धार्थी शब्द काय? बेअब्रू। त्यानंतर अल्लड। अल्लडचा विरुद्धार्थी शब्द काय? पोक्त। अल्लड म्हणजे खूपच म्हणजे जास्त बुद्धी नसलेला किंवा जास्त समज नसलेला आणि पोक्त म्हणजे एकंदरीत पाहायला गेलं तर मॅच्युअर म्हणता येईल। अर्थपूर्ण। अर्थ एखाद्या गोष्टीला अर्थ असणे आणि निरर्थक म्हणजे काहीच अर्थ नसणे, निरर्थक बडबड केले असं आपण म्हणतो बघा, त्याप्रमाणे। त्यानंतर अभेद। अभेदच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे? भेद। भेद म्हणजे एखाद्या गोष्टीला भेदणे, अभेद्य। अभेद्य आपण असं म्हणतो म्हणजे ज्याला भेदू शकत नाही असा, म्हणजे भेदच्या विरुद्धार्थी काय? अभेद्य। त्यानंतर यशस्वी। यशस्वीच्या विरुद्धार्थी काय? अयशस्वी। योग्य। योग्यच्या विरुद्धार्थी अयोग्य आणि रसिक। रसिकच्या विरुद्धार्थी अरसिक। त्यानंतरचे आता एवढे शब्द आपण बघूया। पहिला आहे कृतज्ञ। कृतज्ञच्या विरुद्धार्थी काय? कृतघ्न। आता कृत सुरुवातीला कृतकृत्य दिले, परंतु इथं ज्ञ दिले आणि इथं घ्न दिले। आता याचा निगेटिव्ह अर्थ होतो आणि याचा पॉझिटिव्ह अर्थ होतो, कृतज्ञ आणि कृतघ्न। त्यानंतर कृपा आणि अवकृपा। आता इथं कृपा म्हटल्यावर आपण अकृपा असं म्हणू शकत नाही, अवकृपा। कृपा हा शब्द सुद्धा निगेटिव्ह म्हणजेच साऊंड करतो मराठीच्या शब्दामध्ये। कच्चा पक्का। आता अकच्चा असं म्हणू शकत नाही, कच्चाच्या विरुद्धार्थी काय होतं? पक्का। कृष्ण धवल। आता ते आपण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं बघा, समानार्थी शब्दामध्ये कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष। शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष असे दोन असतात। आता कृष्ण म्हणजे काळा, असा कृष्ण जसा आपला सावळा असतो त्याप्रमाणे, आणि धवल म्हणजे पांढरा, काळा पांढरा, याच्या विरुद्ध कृष्ण धवल। आता आवश्यक। आवश्यकच्या विरुद्धार्थी काय? अनावश्यक। आघाडी आणि पिछाडी। आघाडी म्हणजे पुढे जाणे, पुढाकार घेणे, पिछाडी म्हणजे पाठीमागे राहणे। आरंभ शेवट, आदी अंत असं, आदी अंत असं सुद्धा होऊ शकतं। त्यानंतर आसक्ती विरक्ती। त्यानंतरचा शब्द आहे अवर्णनीय। अवर्णनीयच्या विरुद्धार्थी काय? वर्णनीय। अनस्त्र याच्या विरुद्धार्थी काय? चिमुकले। त्यानंतर अवधान याचा विरुद्धार्थी काय? अनावधान। आपण म्हणतो बघा अनावधानाने एखादी गोष्ट घडते म्हणजे अचानकपणे, आपल्याला न कळतपणे, आणि अवधान म्हणजेच कळून समजून आपल्याला ती गोष्ट घडत असते अशा प्रकारे।
अपेक्षित, अपेक्षितच्या विरुद्धार्थी काय अनपेक्षित. आता इथे एक शब्द लक्षात ठेवायचा अन. आता आपण बघितलं आतापर्यंत अ किंवा अन अशा प्रकारे जे शब्द येतात ते निगेटिव्ह साऊंड करतात, म्हणजे त्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर आहे सन्मार्ग, कुमार्ग. आता इथं अन मध्ये त्यामध्ये कु पण जोडीला आले. सन्मार्ग स म्हणजे पॉझिटिव्ह साऊंड करतं आणि कु म्हणजे कुमार्ग. सन्मार्ग आणि कुमार्ग. कु हे निगेटिव्ह साऊंड करते. त्यानंतर आहे सम विषम, सम विषम संख्या. आपण हे सरळ देखील सांगू शकतो. त्यानंतर आहे सरळ आणि वक्र. आता ही रेष सरळ आहे, ही रेष वक्र आहे, म्हणजे सरळ रेषेने कोणतरी जात असतो आणि कोणीही वाकड्या रेषेने किंवा वक्र रेषेने जात असतो अशा प्रकारे. त्यानंतर सबळ आणि दुर्बळ. आता इथं सुद्धा दु हा सुद्धा विरुद्धार्थी शब्द आहे त्याचा, म्हणजे सुरुवातीला दु असं जर असेल शब्दाच्या तर ते सुद्धा निगेटिव्ह साऊंड करतं, म्हणजे सबळच्या विरुद्ध दुर्बळ. त्यानंतर कृष्ण धवल, ते आपण बघितलेच. काळोख प्रकाश हे सेम शब्द. धवल म्हणजे प्रकाश किंवा पांढरा असं होतो, काळोख म्हणजे कृष्ण, म्हणजे याच्या संलग्न ते शब्द आहेत, याच्या सारखेच आहेत असं नाही. त्यानंतर अर्वाचीन आणि प्राचीन. प्राचीन म्हणजे फार पूर्वीचे आणि अर्वाचीन म्हणजे सध्याचे. आता अभिमान आणि दुराभिमान. आता दुराभिमान हा पहिल्यांदा त्याला प्रत्यय लागलाय बघा, म्हणजे सुरुवातीला प्रत्यय लागलाय. त्यानंतर आसक्ती विरक्ती. अबोल वाचाळ म्हणजे अबोल म्हणजे जास्त न बोलणारा आणि वाचाळ म्हणजे खूप बडबड करणारा. आता अपेक्षित आणि अनपेक्षित. आता बघा अपेक्षितच्या पुढं अनपेक्षित असा प्रत्यय लागलाय. त्यानंतर अनुभवी अननुभवी. आता इथं तुम्ही अनुभवी अनुभवी असं नाही, अन लागलाय, अनुभवी अननुभवी. त्यानंतर आहे जय पराजय. हे पण आपल्याला माहिती आहे. आता पराजय जयच्या इथं हे आपण अभ्यास करताना फक्त ते शब्द वाचत जायचे नाही, त्याच्या पुढं कुठं प्रत्यय लागलाय किंवा मागे प्रत्यय लागलाय की पुढं प्रत्यय लागलाय किंवा त्याच्या विरुद्ध त्याचं. आता कच्चे किंवा पक्के. कच्चे म्हटल्यावर अकच्चे असं होत नाही, अशा प्रकारे इकडे लक्ष द्यायचं. त्यानंतर तरुण म्हातारा हे आपण सहज सांगू शकतो. तेजी मंदी. आता एखाद्या गोष्टीत खूपच तेजीमध्ये असेल एखादी गोष्ट, परंतु त्याला तेजी म्हणजे त्याची वाढ होणे आणि मंदी म्हणजे कमी होणे. त्यानंतर आहे कडू गोड. दुसरा शब्द आहे कठोर, याच्या विरुद्ध काय मृदू. आता ताजाच्या विरुद्ध काय शिळा. नफा तोटा हे माहितीच असेल आपल्याला. त्यानंतर क्षणिक आणि चिरकाल. आता आधी आपण एक शब्द बघितला होता, चिरकालच्या विरुद्धार्थी शब्द काय अल्पकाल किंवा क्षणिक. आता हे समानार्थी शब्द होतात, अल्पकाल, क्षणिक. आता चिरकाल टिकणारे किंवा अखंडित राहणारे असं सुद्धा होऊ शकतं, याचा समानार्थी शब्द. क्षणभंगूर म्हणजे फार कमी काळासाठी टिकणारे. आणि शाश्वत म्हणजे कधीही नाश न होणारे, शाश्वत राहणे असं म्हणतात बघा. क्षमा याला काय दंड विरुद्धार्थी, क्षमा असं होत नाही. त्यानंतर ज्ञान अज्ञान. नंतरचा शब्द आहे तारक आणि मारक. तारक म्हणजे तारणारा किंवा अभय देणारा आणि मारक म्हणजे मारणारा किंवा दंड देणारा असा अर्थ होतो. तिरपा सरळ याचप्रमाणे, हा सरळ हा तिरपा. त्यानंतर तुटवडा विपुलता. तुटवडा म्हणजे कमी पडणे एखादी आणि विपुलता म्हणजे खूपच असणे. तीव्र सौम्य. त्यानंतरचा शब्द अवघडच्या विरुद्धार्थी काय सोपे. इकडेच्या विरुद्धार्थी तिकडे. असे साधे शब्द असतात, परंतु आपण त्यामध्ये कन्फ्यूज होतो एक्झामच्या वेळेला. आपल्याला ते वातावरण कुणाला ते टॅकल करता येतं त्या वातावरणाशी, कुणाला येत नाही. त्यामुळं लक्ष द्यायचं, कॉन्सन्ट्रेट करायचं. तुम्ही जितकं जास्त रिव्हिजन कराल, साध्या गोष्टी आपण सोडून देतो आणि त्या साध्या गोष्टीच आपल्याला एक्झाममध्ये घात करतात. त्यानंतर आहे अल्लडच्या विरुद्ध पोक्त. हे आपण बघितले. इष्ट आणि अनिष्ट. इष्ट म्हणजे हे आपल्यासाठी म्हणजे चांगले असणे आणि अनिष्ट म्हणजे हे नसणे आपल्यासाठी चांगले, किंवा एखादी अनिष्ट गोष्ट घडली म्हणतोय आपण, किंवा इष्ट हा शब्द अशा प्रकारे वापरतो, तुमचा इष्ट कोण म्हणजे तुमचा देव कोण अशा अर्थाने सुद्धा वापरतो. त्यानंतर अर्थपूर्ण निरर्थक. अर्थपूर्ण म्हणजे अर्थ असलेला, निरर्थक म्हणजे अर्थ अजिबात नसलेला. त्यानंतर अनुरूप विजोड. अनुरूप म्हणजे शोभणे आणि विजोड म्हणजे विजोड त्याला सूट होत नाही अशा प्रकारे.
इहलोक परलोक. इहलोक म्हणजे आपण जिथे राहतो, परलोक म्हणजे दुसरं लोक. त्यानंतर इमान बेईमान. आता इथं बे आलंय बघा, अन क्रू परा असं आपण ज्या बघतो त्याप्रमाणे बे आले. इमानच्या इथं काय प्रत्यय लागलाय, बेईमान. त्यानंतर नास्तिक. नास्तिकच्या विरुद्धार्थ आहे आस्तिक. निर्गमन याचा आगमन. आगमन म्हणजे येणे आणि निर्गमन म्हणजे जाणे. आता आगमन म्हणजेच निर्गमन असा शब्द असेलच त्या पर्यायामध्ये एक्झाममध्ये असं नाही. आगमन जर दिलेलं असेल तर निर्गमनच्या समानार्थी शब्द हे सुद्धा तुम्हाला पाठ करायला हवेत किंवा तुम्हाला माहिती असायला हवेत. निर्गमनच्या ठिकाणी काय असतं म्हणजे जाणे किंवा पोहोचणे अशा प्रकारचे शब्दसुद्धा त्याच्याशी संलग्न अर्थ असलेले असू शकतात. त्यानंतर आहे निरुपद्रवी. निरुपद्रवीच्या विरुद्धार्थी आहे उपद्रवी. निरुपयोगीच्या विरुद्धार्थी उपयोगी. त्यानंतर आहे गडद. गडदच्या विरुद्धार्थी फिकट. आणि गबाळा. गबाळा राहतो बघा एखादा व्यक्ती, त्याच्या विरुद्धार्थी काय, नीटनेटका. त्यानंतरचा शब्द आहे गंभीर. गंभीरच्या विरुद्ध अवखळ. गंभीर म्हणजे अगदी शांतपणे राहणे आणि अवखळ म्हणजे कसंही वासाळपणे बोलणे, कसंही वागणे, अवखळ त्याला म्हणतात. शांत नसलेला एकंदरीत. गमन आगमन. आगमन. आता गमन मगाशीच आपण बघितलं निर्गमन. निर्गमन आणि गमन हे दोन समानार्थी शब्द आहेत. आणि आगमन त्याच्या विरुद्धार्थी शब्द. अचल चल. आता चल त्याच्या मागे अ लागलाय म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी बरोबर शब्द होतो. आता अचेतन सचेतन हे फार एक्झाम्पल चांगलं आहे बघा. इथं फक्त चेतनच्या आधी स लागलाय. सचेतन म्हणजे चेतना असलेला आणि अचेतन म्हणजे चेतना नसलेला. बघा अ आणि स हे दोन विरुद्धार्थी शब्द आहेत. अदृश्य दृश्य. अदृश्यच्या विरुद्धार्थी काय, दृश्य. अधर्मच्या विरुद्धार्थी धर्म. त्यानंतर अकल्पित. अकल्पितच्या विरुद्धार्थी काय, विकल्पित. अकल्पित म्हणजे कल्पना केलेली नसलेला आणि विकल्पित म्हणजे कल्पना केलेला. अकल्याण कल्याण किंवा अकल्याणच्या ठिकाणी दुसरा सुद्धा शब्द त्याच्याशी समानार्थी येऊ शकतो, कल्याणच्या विरुद्धार्थी. अकिंचन किंचन. कृत्रिम अकृत्रिम. अंधपणा याच्या विरुद्धार्थी काय येते, डोळस. अंधारच्या विरुद्ध उजेड. अंधारच्या विरुद्ध जर तुम्हाला ऑप्शनमध्ये असतील अंधार, काळोख, तम अशा प्रकारे आणि तिथं विरुद्धार्थी काय समानार्थी हे तुम्हाला जर फाईंड करता येत नसेल तर ते 2 मार्क तुमच्या हातचे जाऊ शकतात. त्यामुळे डोळे बंद करू नये, डोळे उघडे ठेवून पूर्ण पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. अंधुक. अंधुकच्या विरुद्धार्थी काय, स्पष्ट. अंधुक दिसणे आणि स्पष्ट दिसणे. अनादर आदर. इथे बघा अ लावलाय. आता अनावश्यक आवश्यक. त्यानंतर आहे बिकट आणि सुलभ. बिकट म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे फार अशी बिकट घडते आणि सुलभ म्हणजे इझिली सोपी आणि बिकट म्हणजे अवघड एकंदरीत. बिंब याचा विरुद्धार्थी काय, प्रतिबिंब. बिंब म्हणजे आपण स्वतः. आता इथं एक व्यक्ती आहे, XYZ ही व्यक्ती आहे, याला म्हणतात बिंब आणि त्याची जी सावली पडते त्याला म्हणतात प्रतिबिंब. किंवा एखादी व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्याच सारखं दुसरा एखादी व्यक्ती वागतो किंवा त्याच्या प्रमाणे राहतो त्याला म्हणतात, त्याचं प्रतिबिंब म्हणतात बघा. या ए व्यक्तीचं हे बी व्यक्ती आहे प्रतिबिंब आहे असं आपण म्हणतो. ते बिंब आणि प्रतिबिंब. आता इथं तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही. बिंब ह्या चुकीचाच अर्थ दिला आहे किंवा असं वाचताना आपल्याला जरा वेगळं वाटतं, त्यामुळे नाही, हे बरोबर आहे. बिंबच्या विरुद्धार्थी काय, प्रतिबिंब. बोलकाच्या विरुद्धार्थी काय, अबोल. बोलका म्हणजे खूप बोलणारा आणि अबोल म्हणजे न बोलणारा किंवा कमी बोलणारा. आता इथं गंभीर सुद्धा येऊ शकतो अर्थ म्हणजे शब्द, त्यामुळे लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर आहे बलाढ्य किरकोळ. बलाढ्य म्हणजे खूप मोठी ताकद असलेला, खूप मोठा या अर्थानं. आणि किरकोळ म्हणजे खूप कमी ताकद असलेला किंवा खूप क्षुल्लक. त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या, तुम्ही व्यवस्थित रिव्हिजन करा आणि प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ द्या. एखाद्या गोष्टीला जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर थोडा वेळ देणं, थोडं सॅक्रिफाईस करणं गरजेचं असतं. त्यामुळं अभ्यास करा आणि आणखी तुम्हाला काही जर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.